निलेश घायवळच्या विरोधामध्ये आता ब्ल्यू कॉर्नर आणि रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली। भाऊ सचिन घायवळवर देखील मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोथरूड गोळीबार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल आहे, तर पासपोर्ट रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज करण्यात आला। लवकरच कोर्टामध्ये पासपोर्टच्या संदर्भात देखील सुनावणी घेतली जाईल। या टोळीच्या संबंधित आणखीन काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। सचिन घावळ हा क्राईम सिंडिकेटचा मेंबर असल्याचं सिद्ध झालं। त्यानुसार तपासामध्ये त्याचा रोल निष्पन्न झाल्यामुळे तो आणि त्याचे अजून काही साथीदार निलेश घावळचे इन्क्लुडिंग सचिन घावळ याच्यावरती मोका अंतर्गत कारवाई काल कोर्टाला सबमिट रिपोर्ट केला आणि मोका अंतर्गत तो सुद्धा आरोपी या गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला। सिंडिकेटच्या वतीने स्वतः किंवा दुसऱ्याला करायला लावून ह्या सर्व गोष्टीचा MCOCमध्ये प्रोव्हिजन आहे आणि हे सर्व निलेश घावळच्या गँगचे सर्व मेंबर्स आहेत। निलेश घावळच्या स्वतः किंवा त्याच्या वतीने त्याच्यासाठी हे आर्थिक बेनिफिट घेण्यासाठी किंवा लोकांना दहशत बांधण्यासाठी असे प्रकार केले जातात आणि हे सर्व प्रोव्हिजन्स मोकामध्ये आहेत। जरी तो या ठिकाणी नसला तरी सुद्धा ही हॅज बीन प्रूव्ड ॲज अ मेंबर ऑफ क्राईम सिंडिकेट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।